नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विराकर अकॅडमीमध्ये मी विकास सोवळे तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण इथे बघणार आहोत आर-आर-बी ग्रुप डीचा सिलॅबस, एक्झाम पॅटर्न आणि तसेच ग्राउंडची तयारी कशी करायची आहे, ठीक आहे. विद्यार्थी कोणत्या टॉपिकसाठी किती क्वेश्चन आहेत, कसा एक्झाम पॅटर्न आहे, सिलॅबस नेमकं काय-काय करायचं आहे, ते इथे बघायचं म्हटल्यावर लेक्चर तुम्हाला शेवटपर्यंत बघणं आवश्यक आहे. तर सुरुवातीला आपण बघूया, की आपल्याला किती पोस्ट आहेत आणि किती व्हॅकन्सी आहेत, ठीक आहे. आणि सॅलरी वगैरे काय आहे. तर मित्रांनो पूर्ण इथे आपल्याला 14 पोस्टसाठी 32,438 व्हॅकन्सी इथे बघायला मिळाल्या आहेत. ठीक आहे. त्या कोणत्या बेसवर होत्या? 10th प्लस आय-टी-आय बेस होत्या. म्हणजे 10वी बेससुद्धा आहेत आणि प्लस आय-टी-आय असलेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा इथे फॉर्म भरू शकत होते. सॅलरी इथे बेसिक सॅलरी त्यांनी दिलेली होती आपल्या नोटिफिकेशनमध्ये 18,000 ही 7th पे नुसार आहे. ठीक आहे. आता लागू झालाय तो नेक्स्ट इयरपासून तुम्हाला चालू होईल. जेव्हा तुम्ही जॉइन करसाल त्याच्या 1 वर्षानंतर. तर 18,000 सॅलरी ही बेसिक सॅलरी इथे दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एच-आर-ए-डी-ए वगैरे ॲड करून दिलेलं नाहीये. जर ते एच-आर-ए-डी-ए वगैरे तुम्ही ॲड जर केलं, तर तुमची सॅलरी ही जवळपास 30,000च्या घरात जाते. ठीक आहे. तर खूप चांगली पोस्ट आहे. पेमेंटसुद्धा चांगली आहे आणि सिंगल पेपर प्लस ग्राउंड तुम्हाला इथं करायचं आहे. जेणेकरून तुम्हाला सिलेक्शन भेटून जाईल. मित्रांनो जागा 32,438 असल्या तर ग्राउंडला किती विद्यार्थी क्वालिफाय होतील? तर 32,438 गुणिले तुम्हाला इथे 10 करायचं. म्हणजे किती होईल? 3,24,380 विद्यार्थी हे ग्राउंडसाठी क्वालिफाय होतील. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या 3,00,000मध्ये तुम्हाला पेपर पास करून जायचं म्हणजे जायचं आहे. तर त्यासाठी काय आहे? तर एक्झाम पॅटर्न बघून घ्या. सिंपल एक्झाम पॅटर्न आहे. विद्यार्थी मित्रांनो हा ग्रुप डीचा आहे. ठीक आहे. रेल्वे ग्रुप डीचा हा पॅटर्न आहे. बटन बघून घ्या. इथे किती क्वेश्चन कशाला आहेत. ठीक आहे. तर इथं पेपरचा कालावधी किती आहे? 90 मिनिटात तुम्हाला किती प्रश्न अटेम्प्ट करायचे? 100 प्रश्न. एकूण गुण किती आहेत? 100च आहेत. याचा अर्थ काय? एक प्रश्न एका मार्कासाठी. तर भरपूर प्रश्न असतात, सर निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर हो मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंग इथे आहे. 1/3 इथे निगेटिव्ह मार्किंग आहे. तर इथे तुम्हाला प्रश्न कोणते? ॲक्युरेट जे प्रश्न आहेत ते सोडवा. निगेटिव्ह मार्किंगमध्ये तुम्ही जर जासाल, म्हणजे जिथे प्रश्न तुमचे जास्त चुकले, तर तुमचा स्कोरसुद्धा तेवढा कमी होतो. तुमची ॲक्युरसी चांगली असली पाहिजे. तर ॲक्युरसीसाठी तुम्हाला सिलेबस पूर्ण कंप्लीट करणं आवश्यक आहे. तर बघा मित्रांनो, इथे सायन्स जो आहे, सामान्य विज्ञान तुम्हाला जो दिलेला आहे, स्पेसिफिक वेगळा दिला आहे. हा जी-एसमधून वेगळा आहे. ठीक आहे. इथं जी-के आणि करंटमध्ये तुम्हाला वेगळे प्रश्न विचारले जातील. जे सायन्स स्पेसिफिक आहे ते 25 क्वेश्चन आहे. 25 प्रश्न आहेत. त्याचा सिलेबससुद्धा आपण डिस्कस करणार आहे. तर मॅथ तुम्हाला 25 क्वेश्चन विचारणार आहेत आणि बुद्धिमत्ता 30 आहेत. त्याच्यानंतर जे काही जी-के आणि करंट अफेअर आहे, हे तुम्हाला 20 प्रश्न वेगळे विचारले जातील. म्हणजे जी-एस किती मार्काचं ओव्हरऑल 45 मार्काचं तुम्हाला इथे जी-एस आहे. ठीक आहे. आणि बाकी गणित बुद्धिमत्ता हे तुम्हाला 55 क्वेश्चन आहेत. दोन्ही मिळून तुम्हाला हे कोर्स 100 मार्काचे आहेत. बाकी तुम्हाला लँग्वेजवर प्रश्न नाहीये. इंग्लिश, हिंदी, मराठी कोणतीही लँग्वेज तुम्हाला इथं प्रश्न विचारलेले नाहीयेत. तर तुम्हाला जी-एस करायचं आहे, त्याच्यामध्ये सायन्स वेगळं करायचं आहे आणि बाकी हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आहे ते वेगळं करायचं आहे, करंट अफेअर वेगळं करायचं आहे. सायन्सला वेगळे 25 स्पेसिफिक सायन्सवरच 25 प्रश्न पडणार आहेत. त्यामुळे तुम्हाला सायन्स वेगळा करावा लागणार आहे म्हणजे आहेच. ठीक आहे. पेपर पॅटर्न समजला नेमकं काय आहे तर. तर इथेच तुम्हाला मी कट ऑफ सुद्धा सांगतो किंवा मग आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघू. ते मी घेतलेलं आहे समोर. लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि मित्रांमध्ये शेअर करायला मात्र विसरायचं नाही आहे. ठीक. मित्रांमध्ये शेअर सुद्धा करायचं आहे. नेक्स्ट काय म्हणतो सिलॅबस आता इथे सिलॅबसची स्लाईड आहे. एक्झाम पॅटर्न झाल्यानंतर आपल्याला परीक्षेला सिलॅबस काय-काय आहे? तर सामान्य विज्ञानमध्ये तुम्हाला इथे किती 25 प्रश्न बघायला मिळणार आहेत. 25 प्रश्न कशा-कशावर मिळतील? तर तुम्हाला भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स आहे, रसायनशास्त्र, केमिस्ट्री आहे आणि बायोलॉजी. ठीक आहे. हे तिन्ही सब्जेक्ट म्हणून तुम्हाला 25 प्रश्न विचारले जातील. लेव्हल काय आहे? तर त्या प्रश्नांची लेव्हल ही 10वी पर्यंतच्या दर्जाची आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 7वी ते 10वी पर्यंत जे काही सायन्सचे स्टेट बोर्ड आहे किंवा एन-सी-आर-टी आहे, ते तुम्ही रीड केल्याच पाहिजे. त्या बेसवर तुम्हाला हे प्रश्न पडणार आहेत. चॅप्टरचे नावं बी मी तुम्हाला सांगू शकतो, की चॅप्टर आपल्याला कोणकोणते
आवश्यक आहे करायला, की हे सगळ्यात जास्त वेटेजवाले प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, गती, बल आणि चाल म्हणजे काय व्हेलॉसिटी, फोर्स, स्पीड यावर प्रश्न पडतात. कार्य, ऊर्जा, शक्ती हे फिजिक्सचे चॅप्टर आहेत. ध्वनी, प्रकाश, विद्युतधारा, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय व विद्युत बल, किरणोत्सारित, खगोलशास्त्र हे जे चॅप्टर आहेत, बेसिक चॅप्टर सायन्सचे, जे ध्वनी, प्रकाश, विद्युतधारा, कार्य, ऊर्जा, शक्ती, गती, बल आणि चाल. ठीक आहे. हे भौतिकशास्त्राचे बेसिक टॉपिक तुम्हाला माहिती पाहिजे चॅप्टर आणि हे करायलाच पाहिजे कारण यांना जास्त वेटेज असतं. सायन्समध्ये तुम्हाला काय करता येईल तर आपल्याला केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला द्रव, त्याची रूपे, अणूची संरचना, आवर्त सारणी, मूलद्रव्याचे वर्गीकरण, खनिजे व धातुके, रासायनिक अभिक्रिया, आम्ल व आम्लारी हे सगळे जे चॅप्टर आहेत जे केमिस्ट्रीवरचे बेसिक चॅप्टर आहे जे तुम्हाला 10वी पर्यंत बघायला मिळतात. ते चॅप्टर तुम्ही केमिस्ट्रीचे करायला पाहिजे. बायोलॉजीमध्ये तुम्हाला स्पेसिफिक पेशी, मानवी म्हणजे सजीवांचे वर्गीकरण, त्याच्यानंतर वनस्पतीचे वर्गीकरण, प्राण्यांचे वर्गीकरण, मानवी वर्गीकरण, पचन संस्था, मानवी श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, पोषण, रोग, जैवतंत्रज्ञान, वनस्पती पोषण, वनस्पतीवरील रोग हे झाले तुमचे बायोचे चॅप्टर. ठीक आहे. तर तुम्हाला असे स्पेसिफिक जे चॅप्टर आहेत 10वी पर्यंत ते सगळे तुम्ही करायलाच पाहिजे. तेव्हा तुम्हाला इथे 25 प्रश्न तुमचे सहज द्यास लेव्हल क्वेश्चनची खूप ईझी आहे. ठीक आहे. ईझी लेव्हल असणार आहे त्याच्यामुळे कट ऑफ हाय लागतो. कट ऑफ आपला हाय लागतो. तर तुम्हाला इथे हे चॅप्टर चांगले करायचे. तर त्याच्यानंतर तुम्हाला इथे मॅथमध्ये काय करायचंय? संख्या प्रणाली करायचंय, बोडोमास करायचे, दशांश अपूर्णांक करायचे, लसावी मसावी करायचे, गुणोत्तर आणि प्रमाण करायचंय, शेकडेवारी करायचंय, वेळ आणि काम, वेग, वेळ, अंतर, साधारण व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा, बीजगणितीय समीकरणे, भूमिती आणि त्रिकोणमितीवरील प्रश्न येतील. वर्ग आणि वर्गमूळ आहे, घनमूळ आहे, वैवारी आहे, कॅलेंडर बेस आहे, क्लॉकवाईज प्रश्न पडतील, नळ आणि टाकी आहे, नदी प्रवाह आहे आणि महत्त्वमापन आहे. हे झाले गणितचे स्पेसिफिक चॅप्टर तुम्हाला जे करायचे आहे जे की सिलेबसमध्ये तुम्हाला ऑलरेडी पीडीएफमध्ये दिलेले आहेत. ठीक नोटिफिकेशनच्याच पीडीएफमध्ये तुम्हाला सिलेबसमध्ये हे दिलेले आहेत. फक्त ते मराठीमध्ये सांगतोय कारण की सायन्स हिंदी मीडियमचे लेक्चर तुम्हाला जास्त बघायला मिळतील यूट्यूबला शक्यतो तरी. हिंदी मीडियम जास्त आहेत आणि त्यांचा कल सुद्धा जास्त आहे. आपण बघा रेल्वेजमध्ये महाराष्ट्रीयन विद्यार्थी खूप कमी दिसतील. जास्त करून नॉर्थ इंडियन लोकं जास्त बघायला मिळतात. पण का? कारण की आपल्या लोकांमध्ये तेवढी अवेअरनेस नाही आहे रेल्वेच्या एक्झामसाठी. तीच तयार करायची आपल्याला. त्याच्यामध्येच आपल्याला टार्गेट करायचे. जागा खूप साऱ्या आहे. कट ऑफ चांगला जातो तर पेपर ईझी असल्यामुळे जातो. प्रिव्हियस इयर क्वेश्चनची तयारी तुम्ही चांगली करा. तुम्ही सुद्धा रेल्वेची ड्युटी नक्कीच करू शकता. पुढचा आपला आहे बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्तेमध्ये काय-काय बघायला मिळतं आपल्याला? नातेसंबंध आहे, विभिन्न आकृत्या, तर्कक्षमता आहे, प्रश्न आहे, दिशाज्ञान आहे, आदान-प्रदान आहे, सांकेतिक तुलना आहे, सांकेतिक भाषेवर प्रश्न बघायला मिळतील, रागेतील क्रमांक बघायला मिळतील, कालमापन बघायला मिळेल, घड्याळावर सुद्धा प्रश्न आहे, अक्षरमालिका आहे, अंकमालिका आहे, परस्पर संबंध आहेत. हे तुम्हाला बेसिक जे बुद्धिमत्तेचे चॅप्टर आहे ते तुम्हाला करण्यात येईल. आरशाची प्रतिमा ओळखणे हे तर आपण स्कॉलरशिपच्या पेपरपासून बघत आलेलो आहे. ठीक आहे. तर हे सोपे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नेमकेच 10 म्हणजे 10वी झालेली आहे, 18 वर्ष पूर्ण झाले, त्या विद्यार्थ्यांना जास्त काही बुद्धिमत्ता वेगळं काही करायची गरज नाहीये. तुम्ही जर स्कॉलरशिपचे पेपर दिले असतील, नवोदयचे पेपर दिले असतील, त्या विद्यार्थ्यांना हे सोपं जातं बुद्धिमत्ता. खूप सोपे प्रश्न असतात ते परीक्षेचे. तर तुम्हाला वेगळं चांगलं डीपमध्ये काय करायचं आहे, तर तुम्हाला जी-एस करायचं आहे, सामान्य ज्ञान चांगलं करायचं आहे, चालू घडामोडी चांगलं करायचं आहे आणि सायन्स चांगलं करायचं आहे. हे पोर्शन तुम्हाला जेवढं जास्त रिव्हिजन होईल, तेव्हा ते टॉपिक तुमचे चांगले बनतील. तर इतिहासामध्ये तुम्हाला भारताचाच इतिहास करायचा आहे. कला आणि संस्कृती आता बघा, तुम्हाला एक स्पेसिफिक सांगतो कला, संस्कृती स्पेसिफिक टॉपिक आहे बरं हा. तुम्ही म्हणसाल की सर इतिहासाच्या पुस्तकात आहे का नाही? तर कला आणि संस्कृतीचं वेगळं टॉपिक आहे. याच्यामध्ये काय तुम्हाला मिळतंय, तर तुम्हाला इथे भारतातले जे काही भरतनाट्यम, त्याच्यानंतर मोहिनीअट्टम हे जे सांस्कृतिक डान्स फॉर्म आहेत, लोकनृत्य आहेत, त्याच्यानंतर जे उत्सव आहेत, महोत्सव आहेत, त्याच्यावर सुद्धा प्रश्न बघायला मिळतात आणि रेल्वेमध्ये हे प्रश्नच जास्त करून विचारल्या जातात कला आणि संस्कृतीवरचे. कमीत कमी तर मी सांगू शकतो, की 2 किंवा 3 तरी प्रश्न डान्स
आणि महोत्सवावर पडतात. त्याच्यामुळे प्रत्येक राज्याचा डान्स फॉर्म कोणता आहे, कोणते लोकनृत्य फेमस आहे, त्यांच्यामध्ये कोणती व्यक्ती प्रतिष्ठित आहे त्या डान्स फॉर्ममध्ये, कोण नावाजलेलं आहे, ही माहिती असणं खूप आवश्यक आहे तुम्हाला. भूगोलमध्ये तुम्हाला नदी आहे, धरणे आहेत, बांध आहेत, राष्ट्रीय मार्ग आहेत. त्यानंतर नवीन काही ज्वालामुखीचे उद्रेक वगैरे झाले असतील किंवा वातावरणामध्ये स कुठेतरी वादळे निर्माण झाले असतील, ते करंट अफेअर बेस हे प्रश्न तुम्हाला परीक्षेला बघायला मिळतात. पॉलिटीमध्ये तुम्हाला शक्यतो जे प्रश्न बनतात, हे कलमावर आधारित बनतात. तर हे तुम्हाला पॉलिटीमध्ये लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला इथे काय माहिती पाहिजे? कलम माहिती पाहिजे. कलम माहिती असल्यावर तुम्हाला प्रश्न सोपे राहतात. पेपरची लेव्हल ईझी. पंचायत राज स्पेसिफिक करायचे, कोणत्या अमेंडमेंटनुसार ॲड झालं, कोणत्या समितीनुसार ॲड झालं, कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज सगळ्यात पहिले जसं राजस्थानमध्ये स्वीकारण्यात आलं, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. अर्थशास्त्र म्हणजे तुम्हाला शक्यतो अर्थसंकल्प तुम्हाला रीड करणं आवश्यक आहे. नवीन कोणती जे काही आकडेवारी आलेली आहे भारताचा जी-डी-पी क्रमांक किती आहे, काय आहे ते राष्ट्रीय म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. क्रीडावर प्रश्न बघायला मिळतात. राजकीय घडामोडीवर जे की नरेंद्र मोदींना कोणत्या देशाने कोणता पुरस्कार जाहीर केला वगैरे हे राजकीय घडामोडीवरचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात. पुरस्कार आहे तिथे वेगळे दिलेले आहे, जे भारतातील खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, पद्म पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार याच्यावर सुद्धा प्रश्न बघायला मिळतात. नवीन कोणती पुस्तकं जे आलेली आहेत, त्यांच्यावर कोणत्या एखादं आत्मकथा असेल, ते कोणत्या लेखकाने लिहिली याच्यावर प्रश्न मिळतात. नियुक्त्या नवीन कोणत्या झाल्या, निधन वार्ता काही आहेत का? आणि विज्ञान तंत्रज्ञान एवढं काही हा जी-एसचा एक टॉपिक आहे. तर हा तुम्ही कोणत्या बेसवर तुम्हाला समजेल, की सर आता आम्ही हेच वाचायला पाहिजे, तेच वाचायला पाहिजे. तर मी तुम्हाला एकच बुक सजेस्ट करेल. तुम्ही लुसेंटचं जी-के घ्या. जी-केमध्ये तुमचं पूर्ण टोटल सायन्स विथ होऊन जाईल. रिसेंटचं जी-के तुम्हाला मार्केटमध्ये हिंदी आणि इंग्लिशमध्येच अवेलेबल आहे. बरं ठीक आहे. पण काही रायटरने ते मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल केलं आहे. तर ते नक्कीच तुम्ही बघा. के. सागरवाल्यांनी केलं त्याचं मराठी ट्रान्सलेशन. तर नक्कीच तुम्ही ते घेऊ शकता. जेणेकरून तुम्हाला एकाच पुस्तकातून होऊन जाईल. सोबत तुम्ही काय करायचं सोबत तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन घ्यायचे. मी लवकरच आपल्या टेलिग्राम ग्रुपवर प्रिव्हियस इयर क्वेश्चनची पी-डी-एफ तुम्हाला टाकून देईल. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जेवढे जास्त करता येईल तेवढी प्रॅक्टिस करा. का त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस कशाची करायची आहे? मॅथ आणि रिझनिंगचं तुमचं तिथं होऊन जाईल. जी-एसमध्ये नेमकं काय प्रश्न आता सायन्सचे बी क्वेश्चन तुम्ही रिपीटेड होतात भरपूर रेल्वेला, ते तुम्ही करा. आता मी म्हणेल की फक्त रेल्वे ग्रुप डीचेच नका करू, तर एन-टी-पी-सीचे क्वेश्चन पेपर भेटले तर ते करा. आता सध्या जे पेपर झाले होते आर-पी-एफ, एस-आय आर-पी-एफ, एस-आय आणि कॉन्स्टेबलचे पेपर झाले. यांचे सुद्धा ॲन्सर की येतील. तर काही आलेल्या सुद्धा आहेत. त्यांचे सुद्धा तुम्ही पी-डी-एफ घेऊन त्याचे जी-एस आणि मॅथ रिझनिंगचे क्वेश्चन सोडवून बघू शकता. जेणेकरून तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल. ठीक आहे. तर त्याच्यानंतर पेपर झाल्यानंतर काय तर ग्राउंड आहे आपलं. ठीक आहे. तर ग्राउंडची तयारी कशी करायची मित्रांनो? ग्राउंडमध्ये काय आहे? तर इथे पुरुषांचा आणि महिलांचा वेगवेगळा गट दिलेला आहे. तर पुरुषांना 2 लेव्हलमध्ये आपल्याला ग्राउंड होणार आहे. एक आहे 100 मीटर आणि दुसरं आहे 1 किलोमीटर. तर पुरुषांना 35 किलो वजन घेऊन 100 मीटर धावायचं आहे 2 मिनिटामध्ये. किती मित्रांनो? 35 केजी. ठीक आहे. तरी आपण कसे गव्हाचा कट्टा वगैरे करत असतो 30 किलोचा वगैरे. त्या टाईप तुम्हाला सगळे पॅकिंग करून देईल. 35 किलोचा एक थैला दिलेला जाईल. त्या थैल्या घेऊन तुम्हाला 100 मीटर धावायचं आहे 2 मिनिटामध्ये. त्याच्यामध्ये फक्त तुमच्याकडे एक संधी असेल. त्या संधीमध्ये तुम्ही म्हणजे एखाद्या वेळेस काय होतं पळताना थैला पडतो आपल्याकडून. तो फक्त एकदाच तुम्हाला ड्रॉप केलेला चालेल. ठीक आहे. म्हणजे एकदा पडला तर तुम्हाला परत उचलून धावायची संधी मिळेल. दुसऱ्यांदा पडला ते तुम्ही बाद होसाल. 100 मीटरमध्ये तुम्हाला फक्त एकच चान्स असेल. जर पडला तर उचलून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला ते तुम्ही बाद होसाल. इथं मित्रांनो तुम्हाला हे क्वालिफायिंग आहे. तुम्हाला हे काढणं म्हणजे काढणंच आहे. ठीक आहे. 100 मीटर 2 मिनिटात पळायचं आहे आणि 1 किलोमीटर 4 मिनिट 15 सेकंदमध्ये धावायचं म्हणजे धावायचं आहे. ठीक आहे. महिलांना इथं 20 केजी 100 मीटर धावायचं आहे 2 मिनिटामध्ये. टाईम भरपूर दिलेला आहे तुम्हाला. 1 किलोमीटर 5 मिनिट 40 सेकंदामध्ये करायचं आहे. तर मुलींनी सुद्धा चांगली प्रॅक्टिस करायची ग्राउंडची. कारण की तुमच्याकडे असे तसे नाही मित्रांनो. बघा आता ॲड तुम्हाला मिळाली तर फेबमध्ये बघा. फेबमध्ये जर ॲड पडले तर तुम्हाला एक्झाम कधी होईल? तर एक्झाम मित्रांनो तुमची जूनमध्ये होणार आहे. ठीक आहे. आणि रिझल्ट याच्यात 3 महिन्यानंतर लागतो. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबरमध्ये तुमचा थिअरीचा रिझल्ट लागेल. ठीक आहे. म्हणजे पेपरचा रिझल्ट लागेल आणि त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे ऑक्टोबरमध्ये तुमचं ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये तुमचं ग्राउंड होईल मित्रांनो. ठीक आहे.
काय होईल, ग्राउंड होईल. तर बघा म्हणजे पूर्ण तुम्हाला हे कंटिन्युटी राहणार आहे. ठीक आहे, तुम्ही आत्तापासून ग्राउंडची तयारी चालू जरी केली तर तुम्ही आरामात सप्टेंबरपर्यंत तुम्ही परफेक्ट होऊन जासाल. सोबतच तुम्हाला या महाराष्ट्र पोलीस भरतीची सुद्धा ॲड पडणार आहे. ठीक आहे, याच्याही भरपूर जवळपास 10,000 जागा निघणार आहे. ते मी ग्रुपवर टाकलेलं आहे आपल्या. तर ग्राउंडची तयारी चालू ठेवा जेणेकरून तुमचा पोलीस भरतीची सुद्धा चांगली तयारी होईल. ठीक आहे. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही पोलीस भरती सुद्धा करू शकता. ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत. खास करून रेल्वे ग्रुप डीचे सुद्धा आपण जी-के, जी-एस आपल्या चॅनलवर घेणार आहोत. मॅथ रिझनिंगचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत. इतके दिवस आपल्या चॅनलवर व्हिडिओज नव्हते कारण काही प्रॉब्लेम होते. त्याच्यामुळे आपण ते थांबले होते. पण इथून पुढे तुम्हाला ते कंटिन्यू बघायला मिळतील. जे काही तुमचे काही प्रश्न असतील ते नक्कीच आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला त्याच्यावर उत्तरे नक्कीच देईन. ठीक आहे. तर लक्षात घ्या परीक्षा कधी होईल तर जून महिन्यात होईल म्हणजे होईल. जूनच्या पुढे जाणारच नाही. जून महिने होणार म्हणजे तुमची परीक्षा जूनमध्येच होणार. कट ऑफ मित्रांनो पकडून चला तुम्हाला 70+ मार्क्स काढायचे आहेत. मी तर म्हणतो तुम्ही 80+ मार्क्स काढण्याचा प्रयत्न करा. एखादी छानशी टेस्ट सीरीज बघा. एक टेस्ट रँकिंग म्हणून एक नवीन आलेलं आहे. गगन सर आहे, माहीत आहे तुम्हाला गगन प्रताप सर. यांनी चालू केलेलं टेस्ट रँकिंग. इथं फ्री टेस्ट आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या. तर इथून तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. टेस्ट रँकिंगवरचं गगन प्रताप सरच्या टेस्ट आहेत. तुम्हाला त्या हिंदी आणि इंग्लिशमध्येच बघायला मिळतील. पण तुमची एक प्रॅक्टिस होऊन जाईल. टेस्ट रँकिंग म्हणून त्यांचं एक आहे, ॲप पण आहे आणि तुम्ही याच्यावर बी करू शकता. सुद्धा करू शकता. ठीक आहे. निकाल तर तुमचा सांगितलंच आहे मी, की तुम्हाला सप्टेंबरमध्ये जर जूनमध्ये पेपर झाला, सप्टेंबरमध्ये तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल आणि ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये तुमचा ग्राउंड होईल. ठीक आहे. आणि तो फायनल रिझल्ट आहे तो तुमचा जानेवारीमध्ये डिक्लेअर होईल. म्हणजे बघा पूर्ण तुम्हाला हे 10 महिन्यामध्ये विषय होऊन जाईल तुमचा. तुमची पोलीस भरती बी याच्यात होऊन जाईल कारण की जो तुम्ही थेरी सिलेबस करणार आहे तो पोलीस भरतीसुद्धा तुम्हाला उपयुक्त राहील. मॅथ रिझनिंगसुद्धा तुमचं इकडंच होऊन जाईल. सोबत-सोबत करत चला जेणेकरून तुमचा अभ्यास पूर्ण होईल. ठीक आहे. कसं वाटलं लेक्चर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवायचं आहे. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच देईन. ठीक आहे. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या सेशनमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.